आज तुम्ही एखाद्याचं वाईट करा, तुमचं वाईट होणार. हनुमान प्रभू लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाचा आणि हनुमान प्रभूचा संवाद चालला. संवादातून वाद निर्माण झाला. रावणाला राग आला, एवढूस वानर मला आव्हान देतय, पकडा रे त्या माकडाला, जाळा त्याची शिफ्ट. चिंध्या आणल्या आणि शिफ्टीला बांधल्या. पण हनुमान प्रभू येते. आणलेल्या चिंध्या संपल्या. हनुमान प्रभूंची शिपूट मोठी 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 होऊ लागली. ते रावणाला आणखी राग आला, मला आव्हान, एवढंस वानर, लंकेतील वारडातील घराघरातून चिंध्या येऊ द्या, एवढंस वानर किती शिपूट मोठी करतय पाहू. आता महाराज घराघरातून चिंध्या, सगळ्या घरातल्यांनी चिंध्या दिल्या. काही मोजक्या घरातल्यांनी चिंध्या दिल्या नाहीत. त्या घरातली लोक म्हणली, कशाला कुणाची शिपूट जाळायचे. चिंध्या दिल्या नाही. आणलेल्या चिंध्या शेपटीला बांधल्या, आग लावली. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं, सगळी लंका जळाली. पण ऐका हंडेवाडीकर, लंका जळाल्यानंतर शेवटचा निकाल असा आला, ज्या ज्या घरातून शिपूट जाळायला चिंध्या आल्या, शास्त्रातलं सांगतोय, खोटं नाही, ज्या ज्या घरातून शिपूट जाळायला चिंध्या आल्या ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या आल्या नाहीत त्या घराला आगीचा स्पर्श झाला नाही. याचाच अर्थ, तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल तर देवाची सुद्धा हिम्मत नाहीये तुमचं वाईट करण्याची.